डोंट वरी मिशांनी, तुम्हाला काही झालेलं नाहीये. रादर मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्ही माझ्यासोबत कायम सेफ असणार. हो, पण तरी मला एका क्षणासाठी असं वाटलं की हे खरंच घडून गेलंय. मिशांनी, ते तुम्हाला लग्नाचा उगाच स्ट्रेस आला असणार आहे म्हणून असं झालंय. पण डोंट वरी, जास्त तुम्ही विचार करू नका. आणि परत कधी असं वाटलं तर मला सांगा. हो सर, मी नक्की सांगेन. आणि खरंच तुम्ही माझ्यासोबत असताना ना मला खूप सेफ वाटतं. That's good to hear, मिस शान्वी. आता अजिबात कसलाही विचार करू नका. एकदा आपलं लग्न झालं ना की तुम्हाला बरं वाटेल. हो सर. थांब. काय रे, सकाळपासून बाहेर होतास? कुठे गेला होतास? बाहेर गेलो होतो. अरे बाहेर म्हणजे कुठं? काम होतं. कमाल आहे सिद्धिराज. हे काही उत्तर देण्याची पद्धत झाली काय तुझी? हे घर आहे, तुम्ही कुठं जाताय, काय करताय हे घरच्यांना माहीत असायला हवं की नको? भावनाला भेटायला गेलो होतो. तेव्हा असं सांगायचं, मी भावनाला भेटायला गेलो होतो. बरं मला सांग, कशी आमची भावना? तिची तब्येत वगैरे ठीक आहे ना? हो, भावनाला काय झालंय? म्हणजे एकदम टणटणीत आहे. वा, नाही म्हणजे कसं आहे, बीपीचा त्रास वगैरे तर नाही ना तिला झाला? तुला कसं माहिती की भावनाला बीपीचा त्रास येते? तू पण ना सिद्धिराज, हे पांढरे केस बघतोयस ना, हे असेच उन्हात पांढरे झालेले नाही आहेत. आजवर खूप बाळणपणं पाहिली आहे. गरोदरपणात, बाळणपणात काय काय काळजी घ्यायची असते हे मला चांगलं माहिती आहे रे, म्हणून विचारलं. नाही असेलच, पण भावना एकदम ओके. टेन्शनचं काहीच कारण नाही. काय तिच्या बहिणीचं लग्न आहे ना, म्हणून सध्या जरा आनंदातच आहे. आणि ती आनंदातच राहू दे. हो रे बाबा, अशीच आनंदात राहू दे. हा, हो पप्पा, हे काय बघताय तुम्ही? हे बघा. संपतराव गाडे पाटील यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये निवृत्तीची चर्चा. हा काय मूर्खपणा आहे? हो पप्पा, किती दिवस झाले तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा निघाला नाही आहात. मतदारसंघामध्ये लोकांमध्ये ही चर्चा आहे की एकतर तुम्ही गंभीर आजारी तरी आहात किंवा मग राजकारणातून तुम्ही रिटायर्ड तरी होणार आहात. पण आदिराज, कुणी पसरवली या बातम्या? अरे मी तर एकदम धडधाकट आहे. मला वाटतं ना, मुद्दाम कोणीतरी करत असावं. हे बघ, आत्ताच्या आत्ता जा आणि मीडियामध्ये प्रेस नोट पाठवा की संपतराव गाडे पाटील 100 नंबरी फिट आहेत आणि राजकारणातून कुठेही बाहेर जाणार नाहीत. ज्या कोणी ही बातमी पसरवली आहे ना, त्याला चांगला सोलून काढा. पप्पा, अहो बातमी पसरवली आहे हे शोधायला बाहेर कशाला चाललाय तुम्ही? तुम्हाला त्या व्यक्तीला सोलायचं आहे ना, मग मला सोला ना. तू मूर्खासारखं बडबडू नकोस. अहो असं काय करताय पप्पा तुम्ही? अहो डॉक्टरांनी सांगितलं ना की तुमची तब्येत बरी नाहीये, तुम्हाला काळजी घ्यायची स्वतःची. आता मतदारसंघाचा आमदार जर बरा नसेल असा तर त्याची साधी बातमी नको यायला. बरं दिसतं का असं? तुम्ही सांगा मला, बरं दिसतं असं? सिद्धू, तुला वेडबीड लागले का? लोकांना अर्थाचा अनर्थ करायला किती वेळ लागतो? अरे मी आजारी पडलो म्हणजे लगेच रिटायर्ड झालो का? इतकंही काही झालेलं नाही मला. हो असं कसं बोलताय तुम्ही पप्पा? हो डॉक्टरांनी स्ट्रेस टेस्ट करायला सांगितले तुम्हाला. हो हार्ट अटॅक येऊ शकला असता. हे गंभीर प्रकरण आहे पप्पा. आणि ते गुरुजी, त्या दिवशी ते गुरुजी आले होते, ते पण बोलले ना की तुमची तब्येत फार बरी नाहीये. हां, फार कमी दिवस उरलेत हो तुमच्याकडे. सिद्धू, असं काय नाही. उगाच बाहेर वाटेल ते पसरून
माझ्या राजकीय कारकिर्दीची वाट लावू नका. मला खूप पुढे जायचं आहे. त्याकरता मी एकदम ठणठणीत आहे. ठणठणीतात? तुम्ही ठणठणीतात? अहो मग तर संपला विषय. बेस्ट आहे. तुम्ही ठणठणीतात, मग मी जातो भावनाच्या घरी. हा अरे अरे ठणठणीत आहे म्हणजे मी काय इतका बरा नाहीये. पण तू कुठे चाललास? माझ्या माझ्या छातीत अजून धडधडत आहे. धडधडत आहे? आपण पप्पा तुम्हीच तर आता बोलत ना की छातीत धडधडत नाहीये. हा? एकदम बरं वाटतंय तुम्हाला? नाही पप्पा, तुम्हाला बरं वाटत नसेल तर मग मी तशी न्यूज देतो. संपतराव गाडे पाटील यांच्या छातीत भरली धडकी. हे बघ बाबा, तुला वाटेल तिकडे जायचंय तिकडे जा, पण माझ्या जीवाशी खेळायचं बंद करा. एका बातमीने यांचं नाटक बंद पडलं. आता मिशन जानूचं लग्न आणि भावनाची काळजी. भावना, मी येतोय. अरे जयंत सिद्धू दोन्ही जावई एकत्र, क्या बात आहे. पण का रे, काही काही काम होतं, काही हवंय का तुम्हाला? काका तुम्ही बसा ना. या अरे पण काय ते? हो बसा तर आधी. अरे हो पण बसा. नाही नाही आम्हाला काही नकोय, पण तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. काय? बाबा, आता जानूचं आणि माझं लग्न असं अचानक ठरल्यामुळे आई नो तुमच्यावर लोड आला असणार आहे आणि तेच आम्हाला नको होतं. म्हणून आमच्या दोघांकडून ही छोटीशी भेट आहे. प्लीज. आणि तुम्हाला ती घ्यावीच लागणार आहे. जयंत सिद्धू, मला कळतंय हे तुम्ही खूप चांगल्या हेतूने करताय. माफ करा, मी हे नाही घेऊ शकत. काका बाबा, आमच्या दोघांची इच्छा आहे. प्लीज त्यासाठी तरी घ्या. जयंत, अरे असं काय करतोयस? तुला आठवतंय ना, मागच्या वेळेस तुझ्या लग्नाचा सगळा खर्च तू केला होतास. मला एक पैसे सुद्धा खर्च करू दिली नाहीस. निदान यावेळेस तरी माझ्या मुलीचं लग्न स्वतःच्या हिमतीवर केलं असं समाधान लावू दे ना मला. बाबा पण प्लीज. जयंत, अरे लग्न म्हटलं की खर्च होणारच. त्यामुळेच तर आम्ही जास्तीचं काम घेतलं होतं. पैशांची सोय झालेली आहे, अजिबात काळजी करण्याचं कारण नाहीये. आणि खरं सांगू का, तुम्ही दोघांनी नेहमीच आम्हाला मदत केली आहे. आमच्या मुलांपेक्षा जास्त तुम्ही आमची या घराची काळजी घेतली आहे. पण यावेळेस नको. ठीक आहे काका, तुम्ही नका घेऊ पैसे. हिशोबाच्या वेळी काही लागलं तर हक्काने सांगावं. आणि हो, आपल्यातला व्यवहार आपल्यातच राहणार. तुम्ही नका काळजी करू. हां सिद्धू, तुला खरं सांगू का, अशी वेळच येणार नाही. कारण पैशांची सोय झाली आहे, म्हणते ना मी तुम्हाला. आणि एक लक्षात ठेवा, लग्न कार्य आहे, आपलं लग्न घर आहे, तेव्हा मज्जा करा. आणि जयंत, अरे तुझं तर लग्न आहे ना, मग या सगळ्या गोष्टींचा विचारच करू नकोस तू, कळलं का? एन्जॉय करा दोघे. बाबा, ते बाहेर मांडववाले आलेत. हा वीणा, आलोच ग. काका, आम्ही बघतो, थांबा. जानू आणि भावना खरंच खूप नशीबवान आहेत. किती समजूतदार नवरे मिळालेत दोघींना.